आज संघर्ष नायक डॉक्टर रामदासजी आठवले हा विषय या ठिकाणी महेंद्र निकाळजे आपले बीडमधले आहेत, रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत. ते वेगवेगळ्या स्तरावर रिपब्लिकन भूमिका घेत असतात. त्यांनी जो मी रिपब्लिकन हे पेज चालू केलेलं आहे त्याच्या अंतर्गत विविध विषयावर एक मालिका त्यांनी सुरू केलेली आहे आणि त्या मालिकेचा एक भाग म्हणून अनेक विषयावर विचारमंथन झालं आणि त्यांनी आज या ठिकाणी मला या ठिकाणी बोलवलेलं आहे. विषयही तसा फार महत्त्वाचा या ठिकाणी दिलेला आहे आणि मी तसा एक मला फार स्वतःला मी एक भाग्यशाली समजतो. या विषयावर लोकांच्या समोर चर्चा करण्यासाठी मला या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि म्हणून मी हा विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मला फार स्वतःला मी एक भाग्यशालीच्या समोर चर्चा करण्यासाठी मला या ठिकाणी महेंद्रजी मी या ठिकाणी विषयाला सुरुवात करतो आणि खरंच हा जो विषय यांनी ठेवलेला आहे माननीय मंत्री महोदय रामदासजी आठवले साहेबांच्या विषयी अनेक लोक त्यांनी केलेल्या कामाच्या विषयी, त्यांनी केलेल्या संघर्षाच्या विषयी, त्यांनी या ठिकाणी एक रिपब्लिकन चळवळीचा, आंबेडकरी चळवळीचा एक महत्त्वाचा नेता म्हणून केलेलं काम, त्याच्यावर चर्चा वेगवेगळ्या पातळीवर होत असते. अगदी गावगाड्यापासून वस्ती तांड्यापासून देश पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची चर्चा होत असते आणि त्या सर्व चर्चेमधून तसं आपल्या प्रत्येक नेत्यांचं आणि माननीय आठवले साहेबांचं सुद्धा एकूणच जीवनचरित्र, त्यांचा संघर्ष केलेला काम हा जो पूर्ण आलेख जनतेच्या समोर आहे, लोकांच्या समोर आहे, लोकांच्या सोबत त्यांनी केलेलं काम आहे. त्यामुळे असं वेगळेपण, असं आपल्याला वेगळं काही नवीन सांगता येईल असं या ठिकाणी मी प्रयत्न करेन. परंतु आपणा सगळ्यांना माहीतच आहे ज्यावेळेस हा विषय ठिकाणी दिला तेव्हा आपल्या असं लक्षात आलं की खरंच त्या नावामध्येच हा विषय पूर्ण सामावलेला आहे. जसं की संघर्ष नायक डॉक्टर रामदासजी आठवले. आणि खऱ्या अर्थानं ज्या मंडळींनी भारतीय दलित पॅंथर असेल, त्याच्या अगोदर दलित पॅंथर चळवळ असेल आणि नंतरचा जो आपला संघर्षाचा आंबेडकरी चळवळीचा जो कालखंड आहे, त्या एकूणच कालखंडामध्ये आपल्याला या ठिकाणी रामदासजी आठवले साहेबांना ज्यांनी पाहिलेला आहे तो संघर्षाचा कालखंड पाहिल्यानंतर, जेव्हा हा विषय दिल्यानंतर मला माझ्या एका मित्राची आठवण आली. माझा एक चळवळीतला सहकारी हेमंत रणपिसे, आमचे ते PRO आहेत, त्यांची आम्ही चर्चा करत असताना त्यांनी हा शब्द त्यांच्या साप्ताहिकामध्ये आणि वेगवेगळ्या बातम्यांमध्ये ज्यावेळेस लिहायला सुरुवात केली आणि मग खऱ्या अर्थानं तो जो शब्द आहे तो एवढा प्रचलित झाला. आज गावगाड्यामध्ये, खेड्यापाड्यामध्ये, वर्तमानपत्रामध्ये आणि अशा असंख्य ठिकाणी संघर्ष नायक रामदासजी आठवले असा उल्लेख होतो. आणि मग हे करत असताना, ज्यावेळेस हा विषय मांडत असताना माझा आणखी एक चळवळीचा सहकारी, त्याची मला प्रकर्षण आठवण येते, चंद्रमणी जाधव. आम्ही दोघे या ठिकाणी एक प्रयत्न करत होतो की आठवले साहेबांचा जो संघर्ष आहे, मग जो संघर्ष त्यांचा या ठिकाणी सिद्धार्थ विहार, जे दादरला आपल्या हॉस्टेलपासून जो सुरू झाला आणि मग खऱ्या अर्थानं वेगवेगळे टप्पे, त्याच्यामध्ये मग विधान परिषद सदस्य होणं असेल, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होणं असेल, त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये एक रिपब्लिकन चळवळीचा ऐक्य आणि त्या सर्व प्रक्रिया पाहता एक लोकसभेचे सदस्य म्हणून, खासदार म्हणून आणि पुन्हा परत एकदा खासदार होऊन, अशा 3 वेळा खासदार होऊन संसदेच्या दोन्ही सभागृहात, पहिल्यांदा लोकसभेमध्ये आणि नंतर राज्यसभेमध्ये आणि केंद्र सरकारमध्ये मंत्री होणं आणि मग एकूणच हा प्रवास सिद्धार्थ विहार ते संविधान बंगला आणि हा एकूणच सर्व पातळीवरचा जो संघर्ष आहे तो संघर्ष या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. म्हणून त्यांनी सांगितलं, माझा मित्र म्हणला की आम्ही जे 45 काही लेख जमा केले, कार्यकर्त्यांचे असतील, पत्रकारांचे असतील, काही मान्यवरांचे असतील, या सर्व ज्यावेळेस आपण पाहत होतो त्यावेळेस असं लक्षात आलं की हा मोठा प्रवास आहे. आणि त्या एकूणच सर्व 45 लेखामध्ये त्यातला एक लेख चंद्रमणी जाधवचा होता की रामदास आठवले नाम ही काफी है.
आणि खरंच आहे त्याची प्रचिती अनेक वेळा येते. जेव्हा आपले कार्यकर्ते मंत्रालयाच्या गेटवर असेल, त्याच्यानंतर तुमच्या कुठल्या एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये असेल, कुठं काम करत असेल आणि त्यांचं एक पीए म्हणून, खाजगी सचिव म्हणून, एपीएस म्हणून काम करत असताना मला तर अनेक वेळा त्याची प्रचिती आली. किंवा जाऊन एखाद्या अधिकाऱ्याकडे काम असेल, कुठल्या विभागामध्ये काम असेल, तर त्या ठिकाणी जाऊन गेल्यानंतर बुवा मी माननीय मंत्री महोदय आठवले साहेबांचा कार्यकर्ता आहे, सचिव आहे असं म्हणल्यानंतर ते आपल्याला प्रवेश देतात, आपल्या चर्चा करतात, आपल्या कामाची बाजू समजून घेतात. म्हणजे अशा एकूणच प्रक्रियेमध्ये त्यांचं नाव जे आहे त्या नाम ही कापी है अशा पद्धतीचं त्यांनी कॉइन केलं होतं. अशा अनेक बाबी या ठिकाणी सांगता येतील आणि अशा अनेक कुटुंबाच्या कुटुंब या वस्त्याच्या वस्त्या मंत्री महोदय आठवले साहेबांच्या सोबत जोडलेल्या आहेत आणि ते पहिल्यापासून एक कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस ते आल्यापासून जोडलेले आहेत. मला एक अनुभव आला जेव्हा आमचे एक पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत सूर्यकांत वाघमारे, त्यांनी एकदा अशोक सखाराम कांबळे म्हणजे मुळशीचे सरचिटणीस आहेत रिपब्लिकन पक्षाचे तालुक्याचे, त्यांच्या नातवाच्या वाढदिवसाचं पत्र सांगितलं. आम्ही या ठिकाणी वाशीला कार्यक्रमात होतो आणि त्यांनी मला सांगितलं की अख्खं कुटुंब रिपब्लिकन कुटुंब आहे आणि त्यांच्या नातवाचा वाढदिवस आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा पत्र द्यायचं आहे. तर त्यांना मी सहज विचारलं काय विशेष काय, कारण की मी आज थोडासा आमचा साहेबांचे 2 कार्यक्रम आहेत ऑलरेडी आम्ही निघालेलो आहे. त्यांनी मला सांगितलं की अशोक कांबळे तर सक्रिय कार्यकर्ते आहेत, त्यांचा मुलगा निखिल हा विद्यार्थी चळवळीमध्ये आपल्या त्या ठिकाणी मुळशी तालुक्यात काम करतो आणि त्यांचा मुलगा नील त्याचा वाढदिवस आहे आणि त्याला आपल्याला शुभेच्छा पत्र दिलं पाहिजे. म्हणजे एकूणच म्हणजे अशोक कांबळे असतील, त्यांचा मुलगा निखिल असेल आणि त्या निखिलचा मुलगा नील असेल, की एकूणच पिढी आणि त्या कुटुंबाचा भाग हा त्यांच्याशी जोडलेला आहे. असं अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जेव्हा त्यांचा सचिव म्हणून मी काम करत असताना पाहिलेलं आहे की अनेक खेड्यापाड्यामध्ये एखादा कार्यकर्ता येतो आणि माझे वडील तुमच्यासोबत काम करत होते, तुम्ही आमच्या घरी होता आणि फक्त आले होते म्हणून नव्हे, सुखदुःखामध्ये लग्नाचं कार्य असेल, एखादं दुःखद घटना असेल, त्या ठिकाणी ते पोहोचतात. त्यामुळे त्या कुटुंबाच्या कुटुंबाबरोबर त्यांनी सातत्यानं हा संपर्क त्यांचा राहिलेला आहे, तो जिव्हाळ्याचा संबंध त्यांनी जोपासलेला आहे. म्हणून कार्यकर्ते या ठिकाणी मी असं म्हणेन की त्यांची पिढीच्या पिढी आठवले साहेबांशी जोडलेले आहे. आमच्यासोबत काम करणारे असंख्य कार्यकर्ते ज्यावेळेस आम्ही पाहत असतो आणि मग अंदाज कधी कधी आम्ही काम करत असताना हाही येत नाही की हा नक्की माणूस साहेबांशी कशा पद्धतीने जोडलेला आहे. तर तो त्याच्या कुटुंब म्हणून त्याचं एकूण त्याच्या कुठल्या नातलगाच्या माध्यमातून असेल किंवा गावामध्ये साहेबांनी भेट दिली असेल, अशा असंख्य प्रक्रियेत त्यांचं जोडलेलं आहे. हे सर्व पाहत असताना आपण पाहतो त्याचा महत्वाचा भाग मला एक सचिव म्हणून आढळला की त्यांचं पत्र आज अख्ख्या महाराष्ट्रात अनेक कार्यकर्त्यांनी, किती जुनी पत्र असतील, मंत्री असतानाचे असतील, माजी खासदार असतानाची किंवा रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणून असतील, त्यांच्याकडे असंख्य पत्र त्यांच्या वेगवेगळ्या छोट्या मोठ्या कामासाठी साहेबांनी दिलेले आहे आणि लोक आग्रहानं पक्षातलेच नव्हे इतरही पक्षातली मंडळी आठवले साहेबांचं पत्र घ्यावं या भावनेनं आपल्याकडे येत असतात. म्हणून तुम्हाला सांगतो, आम्हालाही वेगवेगळ्या विषयावर पत्र देत असताना त्या कार्यकर्त्याची भावना, त्याचे जे असणारे प्रश्न समजून घेत असताना आठवले साहेबांच्या प्रती त्यांच्या ज्या भावना आहेत, त्यांचं जे नातेसंबंध त्यांनी निर्माण केलेले आहेत हे फार व्यापक आणि मोठे आहेत, हे आम्हाला अनेक वेळा लक्षात येतं. हे सगळं पाहत असताना ज्यावेळेस आम्ही दौऱ्यावर असेल, संविधान बंगल्यावर असतील, त्याच पद्धतीने साहेब एखाद्या गेस्ट हाऊसमध्ये थांबले असतील किंवा प्रवासात असतील, त्यावेळेस एक लोकांच्यात रमणारा नेता म्हणून मला असं वाटतं की भारतात आणि महाराष्ट्रात प्रामुख्यानं आपण जर पाहिलं, देश पातळीवर पाहिलं, तर मला असं वाटतंय की माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या सारखा लोकात रमणारा माणूस, नेता मला नाही वाटत की दुसरा त्यांच्या व्यतिरिक्त कोणता असेल. कारण की आपण पाहतो की ज्यावेळेस आम्ही एखाद्या प्रवासाला सुरुवात करतो तर त्यावेळेस जवळजवळ प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी रिपब्लिकन कार्यकर्ता आठवले साहेबांच्या चळवळीशी संबंधित पूर्वीपासून पॅन्थरच्या असेल किंवा आताच्या चळवळीत असेल, तो त्यांचा सहभागी झालेला असतो. तो दौऱ्यामध्ये गाडी थांबून हक्कानं त्यांना आणलेला गुच्छ असेल, शाल असेल, ते काही निवेदन असतील, तो देणारा माणूस, तो कार्यकर्ता त्यांना भेटत असतो. त्यामुळे लोकात रमणारी व्यक्ती. आणि फक्त याच पातळीवर नाही, ज्यावेळेस ते खासदार आणि मंत्री असताना ज्यावेळेस पार्लमेंटमध्ये, संसदेमध्ये त्यांच्याबरोबर जाण्याचा मला जेव्हा योग आला तेव्हा मी पाहिलं, जेव्हा साहेब चाललेले असतात, लोक भेटतात, देश पातळीवरची
अनेक मराठीच नव्हे अमराठी असतील हिंदी भाषिक वेगवेगळ्या राज्यातली लोक साहेबांना अगदी हक्कानं जयभीम करणारी, कैसे है रामदास जी, क्या चल रहा है, आपका हमने पार्लमेंट में भाषण सुना, आपका होर्डिंग देखा, तो देश पातळीवर अगदी नॉर्थ ईस्ट मध्ये आणि पूर्ण भारतामध्ये त्यांचं वेगवेगळ्या महत्वाच्या ठिकाणी अगदी खेड्यापासून एखाद्या मेट्रो सिटीजमध्ये अतिशय मोठ्या शहरामध्ये आठवले साहेबांची होर्डिंग्स आपल्याला लागलेली दिसतात. त्या अनुषंगानं मग समजा आम्ही तमिळनाडूमध्ये असेल, केरळमध्ये असेल, कर्नाटकमध्ये असेल, त्याच आंध्रामध्ये असेल, भाषा माध्यम राहत नाही, परंतु त्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आणि त्यांच्याबरोबरचा जो इंटरॅक्ट आहे, त्यांच्याबरोबरचा जो संवाद आहे, हा संवाद जो आहे हा फार व्यापक आणि मोठा असतो. आणि त्यामुळं त्या लोकांच्यात रमणारा कार्यकर्ता म्हणजे ज्यावेळेस आम्ही एखाद्या गेस्ट हाऊसला गेल्यानंतर त्यांचा एखाद्या कार्यकर्त्याशी संवाद झालेला असतो आणि त्यानं आपल्याबरोबर काही त्याचा आवडीचं असेल, साहेबांना आवडणारी एखादी गोष्ट जेवणाची असेल ती त्यानं त्या ठिकाणी आणलेली असते. आणि मग त्यामध्ये त्याच्या ज्या भावना आहेत त्याच्या पाठीमागच्या त्या आम्ही पाहिलेल्या आहे. म्हणजे कधी कधी हक्कानं समजा आम्ही पुण्याला गेलो तर या ठिकाणी आम्हाला संजय सोनवणे भेटणार, त्यांना कधी सांगायची गरज नाही की आम्ही जेवण्यासाठी या ठिकाणी येत आहोत म्हणून. ते तयार जेवण त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल. अशा अनेक लोक या ठिकाणी या पद्धतीने जुडलेले आहेत. म्हणून मी जो सातत्यानं पाहतो की त्यांचा लोकात रमणारा नेता आहे. म्हणजे त्यांची जी डायरी आहे ती मला असं वाटतंय ती कदाचित या ठिकाणी एखाद्या रेकॉर्डमध्ये, ग्रीनिच बुकचं रेकॉर्ड असतं अशा पद्धतीच्या रेकॉर्ड्समध्ये सुद्धा घ्यायला हरकत नाही. कारण की त्यांचा जो प्रवास आहे, लोकांच्या मधला सहभाग आहे, त्यामुळं असंख्य किलोमीटर गाडी नसेल, त्याच्यानंतर तुमच्या विमान प्रवास आहे, रेल्वेचा प्रवास असेल, या सर्व पातळीवर आणि अगोदरच्या कालखंडात तर जुन्या सहकाऱ्यांना त्यांच्या माहित आहे, अगदी ट्रकमधून असेल, बसमधून असेल, हा प्रवास करणारा नेता, लोकांच्यात रमणारा नेता म्हणून त्यांची एक प्रतिमा या ठिकाणी भारतीय राजकारण म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि मग खऱ्या अर्थानं लोकांमधला माणूस, लोकांमधला नेता, आपला वाटणारा व्यक्ती अशा पद्धतीचं या ठिकाणी आपण पाहतो. आणि लोकसभेमध्ये असेल, राज्यसभेमध्ये असेल, या ठिकाणी अनेक लोकांचं काम, छोटं मोठं काम नव्हे, परंतु त्या माणसाचं काम आहे, आपण त्याला मदत केली पाहिजे या भावनेनं अगदी सामान्य लोकांना सुद्धा, मोठ्या मंत्री महोदयांना, पंतप्रधानांना त्यांनी भेटवलेलं आहे. लोकांची कामं त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहे. आपण ज्यावेळेस दृष्टिक्षेपामध्ये त्यांचे फोटोज वेगवेगळे जुन्या कालखंडामधले असतील, नवीन असतील, हे जेव्हा आपण सर्व पाहतो तेव्हा असं आठवण येते की खेड्यापाड्यातल्या फोटो बरोबर देशातल्या, परदेशातल्या महनीय व्यक्तींच्या बरोबर आठवले साहेबांचे फोटो आहेत. त्या देशातल्या राष्ट्रपतींचे असतील, पंतप्रधानांच्या बरोबर असतील, या ठिकाणी वेगवेगळ्या काउन्सिलेटमधले असतील, आणि त्याच पद्धतीनं भारतामधल्या जवळजवळ सर्वच राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना, राज्यपालांना, मोठ्या नेत्यांना त्यांनी भेटलेले फोटोग्राफ्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे त्यांचा जो रिच आउट आहे, लोकांच्या मधला त्यांचा तो संवाद आहे, हा फारच व्यापक आणि मोठा आहे असं या ठिकाणी आपल्याला प्रामुख्यानं दिसून येतं. दुसरी गोष्ट अशी असेल की लोकांच्या बरेचसे नेते मंडळी आपण पाहिलेले आहेत की सुखामध्ये तर सर्व येतात, परंतु दुःखामध्ये आम्ही ज्यावेळेस कोरोनासारख्या महाभयंकर कालखंडामध्ये पाहिलं की ज्यावेळेस लोकांच्या मध्ये जात असताना लोक घाबरत होते, लोक, नेते मंडळी असतील, सार्वजनिक जीवनातली व्यक्तिमत्व असतील, ते जात नव्हते. मात्र त्या कालखंडातही अगदी रांग लावून असंख्य लोक जेवण करण्यासाठी, पाणी पिण्यासाठी संविधान बंगल्याच्या समोर आम्ही पाहिलेलं, आम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं. मग समजा कलावंत असतील, या ठिकाणी गोरगरीब लोक असतील, त्यांना धान्य आपण मिळालं पाहिजे. आपण जरी गरीब माणसं असलो तरी आपल्याला त्यांच्या रोजीरोटीचे प्रश्न सोडवता नाही आले तरी आजचं जेवण काही अंशी त्यांना शिधा आपल्याला देता येईल, त्या पद्धतीचं काम मला असं वाटतं त्या कालखंडात केलं. आणि म्हणून मी जी भूमिका मांडत असतो की ते लोकात रमणारा नेता आहे, त्यांच्या सुखातच फक्त नाही परंतु दुःखातही साथ देणारे असंख्य लोक त्यांच्याशी जुडलेले आहेत, हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. आणि फक्त मुंबईच्या निवासस्थानीच नव्हे, दिल्लीच्या 11 सफदरजंग रोड जे त्यांचं निवासस्थान आहे त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रांतातून आलेली लोक, अगदी रात्री 11-12 वाजले तरी तिथं जो जत्ताच्या जत्ता. आणि मग त्यातल्या मंडळींना ज्यांनी भेटलेले त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी जेवण तुम्ही केलंय का, जेवण करताय का, ह्या सगळ्या भूमिका आपण ज्यावेळेस त्यांच्या पद्धतीनं त्यांनी मांडलेल्या आपण लोकांच्या समोर पाहिलेल्या. दुसरी गोष्ट अतिशय महत्वाची या ठिकाणी मी ऑब्झर्व केली, एक बौद्ध समाजाचे नेते म्हणून ज्यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या देशामध्ये त्या ठिकाणी ते जात असतात,
बुद्धिस्ट कंट्रीजमध्ये जवळजवळ सर्वच ते गेलेले आहेत आणि तिथल्या असणाऱ्या बौद्धांना इथल्या असणाऱ्या बौद्धांना कशा पद्धतीने आपल्याला आपल्या संस्कृतीचा असेल, आपल्या विचाराचा असेल, हा संवाद लोकांच्या बरोबर ते करत असतात. ज्या ठिकाणी वर्ल्ड बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन त्याचे ते घटक आहेत, त्याच पद्धतीने भारतामध्ये सुद्धा एक बौद्ध नेता म्हणून, एक मंत्री म्हणून त्यांनी एक स्वतःची एक इमेज या ठिकाणी तयार केलेली. आणि फक्त बौद्धांचाच असं नव्हे, परंतु मागासवर्गीय समुदायातला, आंबेडकरी समुदायातला एक प्रमुख नेता म्हणून त्यांची जी ओळख आज समाजामध्ये, म्हणजे कुठलाही मागासवर्गीय समुदाय असेल तो हक्कानं त्यांच्या निवासस्थानी असेल किंवा या ठिकाणी त्यांच्या कार्यालयामध्ये असेल, त्या ठिकाणी तो येत असतो. कारण की हा आपला नेता आहे, यांना आपण प्रश्न सांगितला पाहिजे, या पद्धतीची भूमिका या ठिकाणी त्यांची असते. ज्यावेळेस आम्ही पाहतो शास्त्री भवनमध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये, ज्यावेळेस आपण खाली पाहतो अख्ख्या शास्त्री भवनमध्ये अनेक कार्यालय आहेत, परंतु जास्तीत जास्त लोकांचे पासेस किंवा प्रवेश हा 101 सी विंग मध्ये माननीय मंत्री महोदय रामदासजी आठवले साहेबांच्या कार्यालयामध्ये येणारा वर्ग आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी आजही सकाळची गोष्ट आहे, ज्यावेळेस एक सोलापूरचे आपले रमेश कांबळे त्या ठिकाणी आले होते, आम्ही तसं त्यांचं नाव दिलं होतं, मात्र त्यांना तिथं प्रवेशाची थोडी अडचण झाली होती. स्वतः साहेबांनी ज्यावेळेस बाहेर पार्लमेंटमधून ऑफिसला येत असताना गेटवर थांबून त्या तिथं असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सांगितलं की बाबा लोक आमची आलेले आहेत. त्यांच्या पीएसओना त्यांनी सांगितलं किंवा काय सोडत नाहीत का, काय प्रॉब्लेम आहे का. मला असं वाटतंय त्या शास्त्री भवनच्या गेटवर असणाऱ्या सीआयएसएफचे किंवा केंद्र सरकारचे जे संबंधित जे काही सुरक्षा व्यवस्थापन आहे त्यांना सुद्धा माहित आहे की माननीय मंत्री महोदय रामदासजी आठवले साहेबांच्याकडे येणारा जो वर्ग आहे त्याला आपण सोडलं पाहिजे. आणि अनेक वेळा अनेक लोकांना त्या ठिकाणी त्याची माहिती घेऊन त्या ठिकाणी परवानगी दिली जाते. कार्यालयामध्ये कदाचित ते आपल्या कार्यालयात येऊन दुसऱ्या काही त्यांचं काम करतही असतील, परंतु जर 100% लोक त्या ठिकाणी शास्त्री भवनमध्ये प्रवेश करत असतील तर माझा विश्वास आहे कमीत कमी 80% लोक हे माननीय आठवले साहेबांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयामध्ये येत असतात. अशी एकूणच परंपरा जी आहे, एकूणच लोकांच्या काम करण्याची जी पद्धती आहे, म्हणून त्यांचं जे नाव आज आपण या ठिकाणी तुम्ही महेंद्र कांबळेंनी जो विषय ठेवलेला आहे की संघर्ष नायक डॉक्टर रामदासजी आठवले, आणि या संघर्षाची प्रक्रिया असल्यामुळं त्या संघर्षामध्ये सहभाग घेण्यासाठी, आपले प्रश्न सोडवून घेण्यासाठी अशी लोक, असे कार्यकर्ते त्यांच्याकडे येत असतात. त्यांना त्यांच्या नावामध्ये डॉक्टर रामदासजी आठवले असाही उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. जे विद्यापीठ आहे डॉक्टर डी.वाय. पाटील साहेबांचं, त्या डी.वाय. पाटील विद्यापीठानं त्यांना मानद या ठिकाणी पदवी, डॉक्टरेट पदवी दिलेली आहे आणि त्यांना असे अनेक सन्मान झालेले. म्हणजे कारण की आपण पाहत असताना मी त्यांना बोललो की आता आपण इथून पुढं डॉक्टर रामदासजी आठवले असं लावायचं, परंतु जेव्हा बऱ्याच वेळा आपण पाहतो की त्यांचं नावामध्येच एवढं इमेज आणि प्रतिभा आहे, त्यामुळे रामदास आठवले नाम ही काफी आहे असं ज्यावेळेस माझ्या मित्रांनी मला सांगितल्यापासून त्याची प्रचिती तुम्हाला यायला दिसून येते. म्हणून एकूणच या सर्व प्रक्रियेमध्ये एक संघर्षाचा नेता म्हणून जो विषय महेंद्र निकाळजे यांनी जो ठेवलेला आहे तो अतिशय सार्थक, योग्य आहे. त्याच्या अनेक पातळीवर अनेक मी काय सांगतो मुद्दे देऊन, त्याचे टायटल्स देऊन आपल्याला बोलता येईल. मर्यादित वेळेमध्ये हा विषय मांडायचा आहे, त्यामुळे आणखी दुसरा जो भाग आहे, एक संघर्षाची पूर्ण यशोगाथाच या ठिकाणी त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. मराठवाडा विद्यापीठाच्या नावाचा संघर्ष असेल, आम्ही जो अनुभवलेला आहे, कारण की आम्ही लहान असल्यापासून या चळवळीमध्ये सहभागी झालेलो आहे. म्हणजे जसं मी मगाशी उल्लेख केला अशोक कांबळे मुळशीचे त्यांच्या कुटुंबाबद्दल, आम्हीही ज्या खेड्यापाड्यामधून सातारा जिल्ह्यामधून आलो, घराघरामध्ये आठवले साहेबांचे कार्यकर्ते आपण पाहतो. पण त्यांचे वडील जर समजा त्यांच्या प्रक्रियेशी जुडलेले असतील, त्यांचा मुलगा कार्यकर्ता झालेला आहे आणि मुलगा कार्यकर्ता झालेला आहे, त्याचे नातेवाईक सुद्धा कार्यकर्ते आहेत. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पूर्ण टप्प्यामध्ये, पुण्यामध्ये आपण पाहिलं घराघराशी जुडलेलं त्यांचं नातं आहे आणि त्या संघर्षाच्या प्रक्रियेशी जुडलेलं आहे. म्हणून मराठवाडा विद्यापीठाचा संघर्ष असेल, आम्ही लहान असताना तो पाहिलेला आहे. ते मंत्री ज्यावेळेस झाले त्यावेळेस या ठिकाणी असणारा गायरान जमिनीचा प्रश्न होता, त्या गायरान जमिनीच्या प्रश्नाबद्दल त्यांनी घेतलेली भूमिका आणि ऐतिहासिक असणारा 14 एप्रिल 1991च्या दरम्यान जो शासन निर्णय झाला, असंख्य हेक्टर जमीन गोरगरीब जनतेला मिळाली आणि तो दूरगामी परिणाम त्या लोकांच्या जीवनामध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतो. आणि तोच असा नाही, म्हणजे अत्याचाराचा प्रश्न असेल, वेगवेगळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी झालेले अत्याचार असतील, त्या अत्याचाराच्या ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष जाणं आणि त्या ठिकाणी त्या कुटुंबाला भेटणं आणि पर्यायानंच त्या व्यवस्थेमध्ये, त्या शासकीय यंत्रणेमध्ये एक प्रकारचा त्या पीडिताला न्याय देण्याची प्रक्रिया सुरू होणे, ह्या सगळ्या बाबी, ह्या सगळ्या संघर्षाच्या गोष्टी त्यांनी केलेल्या.
आम्ही प्रत्यक्ष ज्या इंदू मिलच्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये पाहिलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी मुंबईमध्ये उचित आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं, ही ज्यावेळेस भूमिका आंबेडकरी चळवळीमध्ये आल्यानंतर लोक घेत होती. माननीय मंत्री महोदय आठवले साहेबांनी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून ती भूमिका घेतली. आज या ठिकाणी ती खऱ्या अर्थानं आपल्या संघर्षाची प्रचिती म्हणून आपल्याला भव्य अशी 12.5 एकरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये जी ऐतिहासिक गोष्ट या महाराष्ट्रामध्ये आता होत आहे की आंतरराष्ट्रीय दर्जाचं मेमोरियल, आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक की ज्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची भव्य प्रतिमा की जी स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीच्या बरोबर असेल आणि ती समुद्रापासून किंवा जे आपण सिलिंग करून जाऊ किंवा मुंबईमधून आपल्याला ते दिसून येईल आणि त्याच पद्धतीनं भव्य पद्धतीचं प्रेझेंटेशन. आणि आम्ही पाहिलेलं आहे की छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या आर्किटेक्टच्या बाबतीत असतील, शासनाच्या नियमाच्या बाबतीत असेल, त्याचा सातत्यानं पाठपुरावा त्यांनी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचे सर्व जे सहकारी होते, युवक आघाडीतले कार्यकर्ते असतील, महिला असतील, पक्षातले प्रमुख नेते असतील आणि त्याच पद्धतीनं व्यवस्थेमध्ये प्रशासनामध्ये असणारे अधिकारी असतील आणि सत्ताधारी पक्ष असेल, विरोधी पक्ष असेल, त्यांनी आठवले साहेबांनी या घेतलेल्या भूमिकेचं समर्थन त्यांच्या परीनं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून ज्यावेळेस आपण त्यांच्या नावाच्या प्रती, त्यांच्या एकूणच प्रक्रियेमध्ये आपण जेव्हा पाहतो की ते संघर्ष नायक आहेत, म्हणून मग ज्यावेळेस इंदू मिलचा संघर्ष असेल आणि त्यामध्ये आपण प्रत्यक्ष रूपानं तो पाहिलेला आहे, म्हणून ज्यावेळेस विषय ठेवला त्यावेळेस या विषयावर आपण भाष्य करायला पाहिजे. आता मी जे सांगतो ह्या सगळ्या गोष्टी लोकांना माहीत आहेत, परंतु ज्या माहीत नाहीत गोष्टी त्या अशा फार कमी आहेत, कारण की त्यांचं एकूणच आयुष्य एका खुल्या पुस्तकासारखं लोकांना माहीत असणारं सार्वजनिक जीवनामध्ये सातत्यानं ते असल्यामुळं लोकांच्या समोर आलेलं आहे. आणि मग एखाद्या गरीब कार्यकर्त्याचा असेल, मोठ्या कार्यकर्त्याचा असेल, त्याची त्यांच्या स्तरावरती काळजी घेण्याचा तो प्रयत्न करत असतात. म्हणजे ज्यावेळेस आलेली लोक असतील त्या लोकांना आल्यानंतर बाबा कधी आलात तुम्ही किंवा हे जुजबी जरी लोक जरी विचारत असतील, परंतु त्या माणसाच्या जेवणाखाण्याची, प्रवासाची चौकशी त्यांनी केलेली मी अनेक वेळा या ठिकाणी पाहिलेली आहे. त्यामुळे असा एकूणच सर्व जो काही प्रवास आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी अशा घडल्या की त्या गोष्टी त्या आठवले साहेबांची जी प्रतिमा आहे, त्यांची जी इमेज एक चळवळीतला नेता म्हणून आहे ते आपण पाहत असतो. अलीकडच्या कालखंडामध्ये संसदेमध्ये त्यांनी केलेल्या अनेक चारोळ्या असतील, त्यांनी अनेक केलेल्या कविता असतील, काही अंशी त्याच्यामध्ये आपल्याला एक लोकांच्या मनामध्ये उत्साह निर्माण करणारे अनेक त्यांची खुसखुशीत असणारी भाषणं लोकांनी पाहिली. मात्र ज्यावेळेस त्यांनी भाषण केलेल्या अनेक काही गोष्टी किंवा त्यांनी काढलेल्या नोट्स, त्यांनी केलेल्या चारोळ्या ज्यावेळेस मी, कारण की जनरली मी त्यांचा पेय असल्यामुळं त्या मी सर्व कागदपत्र किंवा वही माझ्याकडे असते, त्यावेळेस मी ते शब्दांकन पाहत असतो. त्यामुळे त्यांनी वापरलेले शब्द, त्यांनी जुळवलेलं यमक आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने व्यापक अर्थानं मग कोणताही प्रश्न असेल, मग गो कोरोना सारखा विषय असेल किंवा या ठिकाणी एकदा जटिल प्रश्न बजेट सारखा असेल किंवा एखाद्या विशिष्ट कायद्याच्या संदर्भातली भूमिका असेल, ती त्यांनी अतिशय मार्मिक पद्धतीनं अनेक अर्थपूर्ण शब्दामध्ये लोकांच्या समोर त्यांनी मांडलेले आहे. आणि खरंच हा सामान्य माणसांचा नेता, गोरगरीब दीनदलितांचा नेता असल्यामुळं त्या लोकांना समजेल अशा पद्धतीच्या वाणीमध्ये त्यांनी लोकांच्या समोर त्याची मांडणी केलेली आहे. मला असं वाटतंय की अनेक गोष्टी या पातळीवरच्या बोलता येतील, त्यांच्या चळवळीतल्या अनेक सहकाऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलता येतील आणि हे खरंच त्यांच्यासोबत सुरुवातीच्या कालखंडापासून नंतरच्या कालखंडापासून त्यांच्याशी जोडलेल्या कार्यकर्त्यांना सुद्धा हे एक सामूहिक पद्धतीनं यश आहे आणि ते त्यांचं नेतृत्व आहे. असंख्य लोकांनी ही चळवळ उभी करण्यासाठी आणि या चळवळीचा नेता म्हणून माननीय रामदाजी आठवले साहेब म्हणून आपण पाहत असताना असंख्य तरुणांनी त्यांचं तारुण्य या चळवळीमध्ये दिलेलं आहे आणि त्या तरुणांनी या समाजाच्या प्रती आम्ही काहीतरी देणं लागतो, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत आपण काहीतरी योगदान द्यायला पाहिजे आणि माननीय रामदाजी आठवले साहेबांच्या रूपानं त्या नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्याला या समुदायाला, या चळवळीला न्याय देता येईल या भावनेनं असंख्य तरुणांनी, असंख्य कार्यकर्त्यांनी, बऱ्याचशा लोकांनी आपण पाहतो चळवळीमध्ये आम्ही हे दिलं, चळवळीमध्ये आम्ही ते दिलं, परंतु माननीय मंत्री महोदय आठवले साहेबांसारख्या असंख्य लोकांनी या चळवळीला आपलं तारुण्य दिलेलं आहे, आपला उमेदीचा कालखंड दिलेला आहे आणि या चळवळीच्या यशासाठी खऱ्या अर्थानं त्याचा मोठ्या प्रमाणावर आपल्याला उपयोग होऊ शकतो. म्हणून पुन्हा एकदा आपण या ठिकाणी माननीय मंत्री महोदय आठवले साहेबांच्याकडून तरुण कार्यकर्त्यांनी काय आदर्श घ्यावा, तर समाजाच्या प्रती असणारी परफेक्ट कमिटमेंट, समाजाच्या प्रती असणारे भावना आणि आपण काय मदत करू शकतो, आपण आपलं श्रम, आपण आपला वेळ आपण त्या लोकांना देऊ शकतो
आणि या चळवळीचा बाबासाहेब आंबेडकरांनी या चळवळीची जी या ठिकाणी मुहूर्त मिळवली, त्या चळवळीला पुढे जाण्यासाठी जो काही खुल्या पत्राच्या माध्यमातून असेल, रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून असेल, त्याच पद्धतीनं बुद्धिस्ट सोसायटीच्या माध्यमातून असेल, पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून असेल आणि एकूणच या सार्वजनिक जीवनामधल्या आपल्या लोक चळवळीच्या माध्यमातून असेल, जो काही पायंडा, जो काही मार्ग आपल्याला दाखवला, त्या मार्गावरून जाण्यासाठीची ऊर्जा माननीय मंत्री महोदय आठवले साहेबांच्या एकूणच संघर्षाच्या कालखंडामधून त्यांनी केलेल्या कृतीमधून आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण तसं पाहिलं तर हे जे आपण बघतो, एकदा मला आठवतंय ऑफिसमध्ये एक महिला आली होती, कुठल्या गावची मी सांगत नाही, परंतु त्या ठिकाणी तिच्यावर अन्याय झाला होता आणि ती येऊन आपली व्यथा साहेबांना मांडत होती. ती व्यथा मांडत असताना ती सांगत होती की माझ्यावर अत्याचार झाला, माझ्यावर अन्याय झाला, शेतीशी संदर्भात विषय होता. आठवले साहेबांनी त्यांना प्रश्न केला आणि त्यांना बोलले, तू काय मार खायला तिथं गेली होती का, असं त्यांनी विचारलं. आणि आठवले साहेबांनी तिला अगदी स्पष्टपणानं सांगितलं, ते जर तुला मारत आहेत तर तू त्याचा प्रतिकार केला पाहिजे, त्यांना तू का त्याच्यावर हल्ला केला नाहीस. त्यामुळं या ठिकाणी त्यांनी जी भूमिका, जी विषय मांडला, त्यामुळे त्या महिलेला एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा मिळाली आणि खरंच मी तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहिले की निश्चितपणानं ती महिला पुन्हा जर तिच्यावर अशा प्रकारचा अन्याय झाला तर त्या पॅन्थरच्या तडफेनं ती त्या समोरच्या माणसाच्या अन्यायाला प्रतिकार केल्याशिवाय राहणार. हे कार्यकर्ते आठवले साहेबांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडवलेले अनेक वेळा आम्हाला पाहिलं. असे कार्यकर्ते खेड्यापाड्यामध्ये, एकदा मी सांगलीच्या दौऱ्यावर असताना सकाळी आम्ही ट्रेनमधून उतरल्यानंतर रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर काही पोलीस आणि काही कार्यकर्ते, आपले सामान्य कार्यकर्ते या ठिकाणी आमच्या सोबत आम्ही गेस्ट हाऊसला गेलो. आठवले साहेब त्यांना दिलेल्या त्या गेस्ट हाऊसच्या रूममध्ये गेल्यानंतर तो कार्यकर्ता बाहेर आला. त्या कार्यकर्त्याने एका वरिष्ठ पोलिसाला बोलवलं आणि त्याने सांगितलं, सांगली जिल्ह्यामधले बाकीची पुढारी आल्यानंतर तुमचा कसा फौजफाटा येतो, आठवले साहेब आल्यानंतर काय येत नाही. सामान्य कार्यकर्ता, परंतु त्याच्यामध्ये जी ऊर्जा निर्माण झाली आणि माझ्या साहेबाला का त्या तुम्ही सुविधा देत नाही, थोडक्यात त्याला तुम्ही का हा भेदभाव करता, ही भूमिका त्या कार्यकर्त्याला सांगायची होती. त्यामुळं कलेक्टर असो, एसपी असो, मोठे अधिकारी असो, त्यांना न घाबरताना आंबेडकरी बाण्यानं आणि त्या पॅन्थरच्या ज्या भावना आहेत त्या भावनेतून आपलं काम लोकांना सांगणारे कार्यकर्ते या ठिकाणी महाराष्ट्रात खेड्यापाड्यामध्ये, शहरामध्ये, देशामध्ये आठवले साहेबांनी घडवली. म्हणून तरुणांना या ठिकाणी काय शिकता येईल आपल्याला, तर त्यांच्यामधला जो बेडरपणा आहे, कशालाही न घाबरण्याची त्यांच्यामध्ये जी उर्मी आहे, आणि काही असेल, कुणी असेल, न घाबरता आपली खरी भूमिका असेल, न्यायाची भूमिका असेल, हक्काची भूमिका असेल, ती त्या ठिकाणी मांडली पाहिजे. ही गोष्ट आपण शिकली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, श्रम करायला, चळवळीमध्ये प्रामाणिकपणानं लोकांचं काम करायला कोणतंही बंधन आपल्याकडे असू नये, ते अविरातपणानं आपण केली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मार्गावर आपण चाललं पाहिजे. रिपब्लिकन पक्ष जो बाबासाहेबांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, तो रिपब्लिकन पक्ष आपण वाढवला पाहिजे. अनेक लोकांनी रिपब्लिकन पक्षाची वेगवेगळी शकलं झाल्यानंतर किंवा त्या काही लोकांना नको वाटत असतं, परंतु माननीय आठवले साहेबांनी सातत्यानं रिपब्लिकन पक्षाशी, ज्यावेळेस आपलं ऐक्य झाल्यानंतर, पॅन्थर डिझॉल्व्ह झाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या संबंधित त्यांनी जी भूमिका घेतली आणि मी रिपब्लिकन म्हणून या भारतामध्ये रिपब्लिकन पक्षाची, प्रजेची सत्ता आणणारा रिपब्लिकन पक्ष, गोरगरिबांचा रिपब्लिकन पक्ष आणि त्या रिपब्लिकन पक्षाचं आपण सर्वजण काम करतो. ही जी आठवले साहेबांच्याकडून आलेला आपल्याला जो वारसा आहे, जो त्यांनी घेतलेली भूमिका आहे, ती कार्यकर्त्यांनी आपण सगळ्यांनी जोपासावी. कारण की काय होतंय, अनेक प्रसंग, अनेक वेगवेगळी धोरणं आठवले साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी देशामध्ये, भारतात आली. ज्यावेळी ते समाज कल्याण मंत्री असताना त्यांनी गायरानासारखा प्रश्न असेल, त्याच्यानंतर तुमच्या मराठवाडा विद्यापीठाचा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा प्रश्न असेल, त्यानंतर या ठिकाणी महिला आयोगाची निर्मिती होण्याचा जो काही विषय असेल, त्याच पद्धतीनं परिवहन विभाग त्यांच्याकडे असताना त्यांनी दिलेले काही परमिट, लायसन्सचा विषय असेल, अशा असंख्य गोष्टी त्यांच्या एकूण कालखंडामध्ये केल्या. आता दिव्यांगजनाचा प्रश्न, कारण की ते केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री असल्यामुळं दिव्यांगजनाच्या प्रश्नावर सुद्धा त्यांना साहित्य मिळालं पाहिजे. त्यांना कृत्रिम साहित्य जे देण्याची प्रक्रिया ती अधिक चांगली व्हायला पाहिजे. त्याच पद्धतीने इथल्या अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी प्रभावी व्हावी, त्यासाठी असलेलं बजेट आणि ज्या काही योजना आहेत, आपल्याच विभागाच्या नाही, इतरही विभागाच्या असतील, त्या लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी जी केलेली तळमळ आहे, त्यांनी जे केलेलं काम आहे, हे काम अतिशय महत्वाचं आहे. म्हणून ज्यावेळेस आज हा विषय या ठिकाणी लोकांच्या समोर मांडण्याचा ज्यावेळेस मला
महेंद्र निकाळजे यांनी सांगितलं. त्यामुळं मी काही तयारी केली, काही गोष्टीची थोडंसं वाचन केलं, परंतु मला असं वाटलं की खुलेपणानं जे जे आपल्याला अनुभव आलं ते आपण त्यांच्यासमोर फेसबुक माध्यमातून आपण मांडावं, एवढं या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा जी एक रिपब्लिकन विचारमंथनाची मालिका या ठिकाणी महेंद्र निकाळजे यांनी सुरू केलेली आहे, त्यांनाही मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि हे मी जे काही विश्लेषण या विषयाच्या संदर्भात केलेलं आहे तेही ऐकण्यासाठी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून असंख्य मंडळी या ठिकाणी जुडले असतील, आताही ऐकलं असेल किंवा नंतरही ते ऐकतील. या सर्वांना या ठिकाणी मी त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी मी माझं या ठिकाणचं वक्तव्य संपवतो. जय भीम, जय भारत.